औचित्य असेल ते मात्र या स्पर्धेचं, आणि या स्पर्धेसाठी आपण पाहताय मोठी जुई संघ म्हटला तर या मोठी जुई संघाला सातत्याने मोटिवेट करण्यासाठी इंडियन सामाजिक संस्थेचे खऱ्या अर्थानं मुख्य आणि फार मोठे युवा अध्यक्ष चषकाचे मुख्य आयोजक प्रवीणजी घासे साहेब यांचं सुद्धा आगमन झालं. त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूया आणि त्यांना विनंती करूया आपण मंचावरती यावं. तदनंतर मोठी जुई टेनिस क्रिकेट म्हटलं तर दीपकजी भोईर हे नाव सुद्धा सातत्याने नेहमी तोंडावरती येतं. या दोन व्यक्तींनी मोठी जुई टेनिस क्रिकेटला आज यशाच्या अत्युच्च शिखरावरती जाताना खूप मोठे योगदान दिलंय. येस, धाकटूजी संघाला नशीब शेठ भोईर यांच्या वतीने सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. शुभेच्छांचा मनपूर्वक स्वीकार केला जातो आणि मॅचला सुरुवात केली जाणार. ओपनिंग पेअर सलामीची जोडी मैदानामध्ये आल्या. एकीकडे असेल रोहित घरत आणि दुसरीकडे सनी घरत. सनी घरत ओपनिंग करणार आहेत तर नॉन स्ट्रायकर म्हणून रोहितला आपण पाहणार आहात. जागतिक टेनिस क्रिकेटची ओळख सध्या मैदानात उतरली आहे. हलक्या हातानं पहिला चेंडू स्क्वेअर कटचा फटका आला. क्षेत्ररक्षक तिथे आहेत मंगेश पाटील. चेंडू कलेक्ट केला तोपर्यंत सिंगल. धावसंख्येचा श्री गणेश झाला. पहिल्या धावेनं या डावाला सुरुवात होतीये. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय फ्रीडम 11 धाकटे जुई संघानं हा धाडसी निर्णय घेतलाय. चला 12th मॅन दोन्ही टीमचे आमच्या कॉम्बॉक्स मध्ये येताना दिसत आहेत. धनेश कामोडकर पहिलं षटक राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळचा चेंडू वेग आहे परंतु दिशाहीन गोलंदाजी. टेकऑफ झाल्यानंतर चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर निघालाय त्यामुळे पंचांचा इशारा आलाय वाईड बॉलचा. अव्वांतर धाव मिळते. धावसंख्या होती बिनबाद 2 धावा. बिनबाद 2 ही धावसंख्या सध्या धाव फलकती लागली जाते. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा मात्र यस आउट साइड ऑफ स्टंप. बॅट्समन अवे फ्रॉम बॉडी चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतो हे तेवढंच सत्य आहे परंतु लेफ्ट हँडेड बॉलरला थोडासा नॅचरल स्विंग असतो आणि तो स्विंग जास्त झाल्यामुळे चेंडू मात्र बाहेर निघतोय. परिणामतः मात्र सलग 2 चेंडू अव्वांतर आलेत. यावेळचा चेंडू बॅटला ब्लश झाला आणि मात्र जे जाळं ज्या गोष्टीसाठी रचलं होतं ते मात्र यशस्वी झालंय. विकेट नंबर 1 पहिला खेळाडू रोहित घरत हा झालाय जेल बाद. गुरुनाथ घरत फार मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट मधील या सीझन मध्ये ज्याला आपण बऱ्याच मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळताना पाहिलाय.
मग फॉर्मॅट ओपनचं असेल फॉर्मॅट ग्रामीणचं असेल त्याने नेहमी गाजवले, पण आज या मैदानावरती धनेश कामोटकरनं त्याला मात्र त्याची हुकूमत दाखवून दिली नाहीये. धनेश कामोटकरनी पुन्हा एकदा दाखवून दिलंय नवीन शेव्याच्या रजनी क्रिकेटच्या स्पर्धेमधील खऱ्या अर्थानं सर्वोत्कृष्ट गोलंदाज मी का होतो आणि ते बक्षीस मला का मिळालं ते पुन्हा तो दाखवतोय. सलग 2 चेंडू वाईट फेकले, एकाही खेळाडूने त्याला कोणत्या प्रकारे डिवचलं नाही, कारण त्याच्यावरती असणारा तो विश्वास आणि तो मात्र त्यांनी सार्थकी केलाय. महत्वाची विकेट मिळाली. नवीन खेळाडू अंकेश. अंकेश आलाय पुन्हा एकदा मात्र वाईट बॉल, शरीरापासून अगदी दूर ठेवण्याचा प्रयत्न करतोय, वाईट लाईनवर चेंडू थोडासा टाकण्याचा प्रयत्न करतो आणि मॅक्झिमम चेंडू शरीरापासून दूर कसा राहील, बॅट्समन खेळण्यापासून वंचित कसा राहील, हे प्रयत्न सध्या धनेशचे आहेत. आडव्या बॅटनं स्ट्रोक बनवलाय, चेंडू मात्र अगदी गरंगळ चलाय, शॉर्ट मिड विकेट कडून डीपकडे, क्षेत्ररक्षक आहे, जज केलाय, सिंगल मिळाले, डबल साठी प्रयत्न, इथे मात्र थांबावा लागेल. याचं कारण आहे क्षेत्ररक्षकाने केलेली, दीप पाटेने केलेले जबरदस्त क्षेत्ररक्षण, सिंगल मिळते आणि या सिंगलच्या साह्यानं धावपालकाती धावा लागल्या जात आहेत. 1 बाद 5 धाबा पैकी 2 धाबा 3 धाबा या अभ्यंतरात. धनेश कामोटकर यावेळचा चेंडू टेक ऑफ झाल्यानंतर अगदी वेगाने निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल अंकेश कामोटकर. एक कामोटकर गोलंदाजी करतोय, दुसरा कामोटकर विकेट किपिंग करतोय आणि त्यांच्या दोघांच्या बरोबर मधोमध सनी घरत आणि अंकेश पाटील. यावेळचा चेंडू अवे फ्रॉम बॉडी, चौथा अव्हांतर चेंडू फेकलाय दिनेशनं. संघाची धावसंख्या होतीये 1 बाद 6 धाबा. 1 बाद 6 होत आहेत. खूप चांगलं क्रिकेट आज आपल्याला पाहायला मिळेल अशी अपेक्षा वर्तवली जाते आणि तमाम जमलेल्या क्रीडा रसिकांच्या साक्षीने रंगलेला हा सोहळा आहे. यावेळचा चेंडू थोडासा व्हेरिएशन पाहायला मिळाला, थोडासा पुढे चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला, डायरेक्ट हिट करण्याची संधी होती, रिले थ्रो करून 2 ठिकाणी मात्र दोन्ही एंड मध्ये फलंदाजाला बाद करण्याची संधी होती. बाईच्या स्वरूपात मिळाली सिंगल. या सिंगलच्या सहाय्याने धावपालकातील धावा लागल्या जातात. 1 बाद 7 धावा. 1 बाद 7. आतापर्यंत 0.5 चेंडूंचा अर्थात षटकाचा खेळ झाला. धावसंख्या होतीये 1 बाद 7 पैकी आतापर्यंत 4 चेंडू हे मात्र वाईड आहेत. पिवनचं षटक, एकही आतापर्यंत मोठा फटका खेळू दिला नाहीये गोलंदाजानं. यावेळचा चेंडू हाफ ट्रॅकर मात्र बाउन्स केलाय, बॅट्समनला यावेळेस मात्र उत्तर सापडलं नाही, परिणामतः आणखी एक निर्धाव चेंडू गेलाय. या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकी जिंकून फलंदाजी करत असताना फ्रीडम 11 धाकटी जुई संघाची धावसंख्या होतीये 1 बाद 7 धावा. आज आम्ही 10 टीम्स आजच्या रजनीमध्ये खेळतो आणि पैकी एक टीम आम्ही क्वालिफाय करणार आहोत. 2 टीम आम्ही क्वालिफाय करणार आहोत, परंतु हे सर्व होत असताना आपलं सुद्धा सहकार्य तेवढं लाभणं गरजेचं आहे. यास आम्ही या स्पर्धेमध्ये आज आणखी एक नवीन नियम जो आहे तो अंमलात आणणार आहोत आणि तो नक्कीच सर्व खेळाडूंना सुद्धा आणि प्रेक्षकांना सुद्धा आवडेल. गोलंदाज झाला दीप पाटील. येस, त्या खेळाडूंमध्ये आयोजकांचा सुद्धा एक मेंबर असणार आहे. दीप पाटील मिस्टर MPL मोठीजुई प्रीमियर लीग ज्यानं 2025-24 सीझन गाजवलं आणि जिंकलं सुद्धा, तो मात्र दीप पाटील सध्या गोलंदाजीसाठी आला. मोठीजुई टेनिस क्रिकेटचा विस्तार आपण पाहिलात ना तर फार मोठा आहे आणि त्यापैकीच काही निवडक खेळाडू आज खेळताना दिसतील. यावेळेस मात्र फ्लाय स्लिप मध्ये चेंडू 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू डीप बॅकवर्ड कडे चालला, क्षेत्ररक्षक पोहोचण्या अगोदर चेंडू सीमा पार, चौका.
पाहायला मिळते. धावा संख्या होतात 11 धावा. 1 बाद 11. दीप पाटीलचं स्वागत चौकारानं झालं. फलंदाज सनी घरच्या बॅटमधून आलेला हा चौकार आपण पाहिलात. यावेळचा चेंडू निर्धावाला. पहिला चेंडू चौकार, त्यानंतर मात्र हा निर्धावाला. हा निर्धाव चेंडू आणि तमाम जमलेल्या क्रीडारसिकांना आणखी मी पर्वणी देईन, ती म्हणजे इंडियन सामाजिक संस्था मोठी जुई आयोजित प्रवीण दादा घासे चषक. ते मात्र येणाऱ्या 19, 20, 21, 22 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ज्यांना या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट व्हायचं असेल त्यांनी संपर्क साधू शकता. यावेळचा चेंडू कनेक्ट झालाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, परंतु बनणार दर्शक. चेंडू निघून चाललाय. प्रेक्षकांना मानवंदना देणारा हा षटकार. विभागातील खऱ्या अर्थानं उरण टेनिस क्रिकेटमधील एक भव्य दिव्य असं आयोजन म्हणजे प्रवीणदादा घासे चषक येत्या 19, 20, 21, 22 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. खूप मोठी स्पर्धा खऱ्या अर्थानं जी असणार आहे. यावेळचा चेंडू फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पोहोचलाय आणि जज सुद्धा केलाय. मिड विकेट कडे उडालेला झेल टिपलाय. धाकटी जुई संघाला बसलेला हा दुसरा हादरा. खेळाडू क्रमांक 2 सनी घरत झेल बाद. धाकटी जुई टेनिस क्रिकेट ला पडलेलं आणखी गोड स्वप्न रोहित घरत. दीप पाटीलला मात्र यश मिळालंय. एक सफलता प्राप्त केली. आतापर्यंत 4 चेंडू ज्यांना रिलीज केलेत. एक षटकार, एक चौकार ज्यानं खाला. तदनंतर मात्र एक महत्वाची विकेट सुद्धा प्राप्त केले. कमबॅक केला. संघाची धावसंख्या आहे 2 बाद 17. P2चं षटक. अशा वेळेस मात्र 3 क्षेत्ररक्षक सीमारेषेलगत असणारे 3 सीमारक्षक आपण या सामन्यामध्ये, या षटकामध्ये आपण पाहू शकाल. पुढचा चेंडू फुल टॉस. यावेळेस मात्र स्वीप केलाय. क्षेत्ररक्षक आहे पण इथे मात्र चेंडू मिस करतायत. निघून चालला डीप स्क्वेअरकडे. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटचे डीप स्क्वेअरला पोचेपर्यंत 2 धाबा पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धाबांच्या साह्यानं धावफलक पोहोचला जात आहे 19 वर. 19 होत आहेत. 2 बाद 19. 1.5 षटकांचा खेळ झाला. रोहित सध्या मैदानामध्ये 2 धावांवरती खेळतोय आणि अंकेश पाटील जो 1 धावेवरती सध्या मैदानात खेळतोय. प्रोजेक्टेड स्कोर पाहिला तर आपण 50 धावा आतापर्यंत दाखवतायत आणि करंट रन रेट पाहिला तर 10.36 आहे. मोठी जुई विपक्ष धाकटी जुई. रिव्हर्स स्ट्रोक अटेंड करायचा होता परंतु गती होती या चेंडूमध्ये. चेंडू बॅट्समनला कनेक्ट होण्या अगोदर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला जातोय. निर्धाव चेंडूची समाप्ती. षटक संपलं जाते. दुसरं 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकीत जिंकून फलंदाजी करत असताना फ्रीडम 11 धाकटी जुई संघाची धावसंख्या होतीये 2 बाद 19 धावा. कामोडकर ज्यानं 4 अव्हांतर चेंडू फेकत 7 धाबा दिला. 1 विकेट प्राप्त केला होता आणि दुसरं षटक दीप पाटीलचं आपण पाहिलं ज्यानं 12 धाबा खर्च करत 1 विकेट मिळाला होता. अशा प्रकारे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 19. पुढील मॅच साठी आम्ही पुन्हा एकदा अनाउन्समेंट करतोय. गोवटणे विपक्ष मीत 11 टाकीगाव. दिनेश कामोडकर पुन्हा एकदा आलाय आणि हा चेंडू स्ट्रेट टू बॉलर खेळलाय. ग्राउंड इथं मात्र आउटफील्ड फास्ट असल्यामुळे चेंडू थांबणं कठीण. चेंडू सीमा पार चौकार.
आणि या चौकाराच्या साह्यानं धाव संख्या धाव फलकावरती लागली जाते 23 धावा. धनेश कामोडकरचं स्वागत चौकारानं झालंय, ज्या पद्धतीने दीप पाटीलचं झालं होतं. बॅट्समन अंकेशनं लगावलेला हा चौकार. यावेळेस मात्र मिस टायमिंग स्ट्रोक आहे, लेग स्लिपला झेल उडालाय. एक डाव तुझा तर दुसरा डाव माझा. विकेट नंबर 3, बॅक टू द डगआउट. तीन बाद 23 अशी धावसंख्या. 3-23, 2.2 षटकांचा खेळ झाला. धनेश कामोडकरला मिळालं हे तिसरं यश, ओव्हरऑल आपण तिसरं यश म्हणूया आणि वैयक्तिक दुसरं. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय आदेश पाटील. आदेश टू धनेश दोघांच्या नावामध्ये यश आहे. क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल, थोडंसं अनोख्या अंदाजानं क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. डीप पॉइंटला एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेला. ऑन साइडला यावेळेस मात्र स्ट्रोक बनवण्याचा प्रयत्न निर्धाव चेंडूवाला. धनेश कामोडकर कमबॅक करतोय. पहिला चेंडू चौकार आल्यानंतर आता मात्र लाईन आणि लेंथ वर सध्याच्या घडीला गोलंदाजी चालू आहे. हाफ ट्रॅकर यावेळेस मात्र ऑन साइडला खेळलाय. एक मिळेल या फटक्यावर. नॉन स्ट्रायकर खेळाडू थोडासा इंजुर्ड दिसतोय, दुखापतग्रस्त आहे, तरी सुद्धा मैदानामध्ये खेळण्यासाठी गावच्या क्रिकेटसाठी दिलेले योगदान आहे. या अगोदर आपण हरीशला पाहिला आणि आता सध्या या खेळाडूला पाहताय ज्याचं नाव आहे रोहित गरत. थोडासा दुखापतग्रस्त असून सुद्धा मैदानामध्ये खेळण्यासाठी उतरला. स्वतःच्या शरीराची तबा न बाळगता गावच्या क्रिकेटसाठी योगदान म्हणजे काय याचं उत्तम उदाहरण रोहित आहे. चेंडू डीप स्क्वेअरले कडे खेळलाय. सिंगलचा हा फटका असणार आहे. या सिंगलच्या साह्यानं धाव फलकावरती धावा लागल्या जात आहेत. 3 बाद 25 धावा. 3 बाद 25, 2.5 षटकांचा खेळ झालाय. अगदी या सत्राच्या मध्यांतरामध्ये आपण अगदी आलेलो आहोत, जिथे मात्र 2.5 षटकांचा खेळ झाला. यावेळचा चेंडू आउटसाइड टू ऑफ स्टंप. धनेश पुन्हा एकदा मात्र आव्हांतर चेंडू फेकतोय आणि आव्हांतरच्या साह्यानं धाव फलकावरती लागल्या जात आहेत. धाव संख्या 26 धावा. आदित्य घरत यांचं आगमन होताना दिसत आहे. जासईच्या समाज आणि राजकारणातील आणखी एक तरुण ज्याच्याकडं पाहिलं जात आहे, यशवंत घरत यांचे हे चिरंजीव. यावेळचा चेंडू ऑन साइडला खेळायचा होता, इथे मात्र मिस टायमिंग आहे. झेल उडालाय आणि टिपलाय सुद्धा. विकेट नंबर 4, चौथा खेळाडू धाकटी जुई संघाचा होणार झेल बाद. पाहण्यासाठी जासई टेनिस क्रिकेटच्या विजयाची पताका ज्यांनी कित्येक वर्ष आपल्या खांद्यावरती पेळली आणि झळकवली सुद्धा, असे लेजंड खेळाडू धनराज पाटील आणि संदीप घरत यांचं सुद्धा आगमन होताना दिसत आहे. बरंचसं काही ज्यांच्या माध्यमातून शिकण्यासारखं आणि नवोदित खेळाडूंना तर ज्यांच्या माध्यमातून बरंचसं काही शिकण्यासारखं आहे. असे दोन हे लिजंड खेळाडू संदीप घरत आणि धनराज पाटील. संदीप घरत नवतरुण जासईमधून ज्यांनी सुरुवात केली आणि कित्येक स्पर्धा ज्यांनी गाजवल्या, आणि धनराज पाटील यांनी न्यू स्टार क्रिकेट क्लब हे नाव खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेट उरण टेनिस क्रिकेटच्या पटलावरती ज्यानं खऱ्या अर्थानं ठळक अक्षरामध्ये लिहिण्यास भाग पडलं असं धनराज पाटील. हे दोन लिजंड खेळाडू आहेत ज्यांनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये खूप काही दिलंय जासई गावासाठी, म्हणून त्यांचं नाव आज जासई टेनिस क्रिकेटमध्ये आदर ठिकाणी आहे. याचं कारणच ते आहे. त्यांना आपण विनंती करूया, आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा, धनराज पाटील आणि संदीपजी घरत. तर मैदानाच्या दिशेने आपण जात आहोत, जिथे मात्र खेळ झाला 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 4 बाद 26 धावा. किरण जगताप सध्या आमच्या सोबत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आहेत. पहिल्या षटकामध्ये 7 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 12, तिसऱ्या षटकामध्ये 7 आल्या. आता चौथं षटक पाहूया कोणता गोलंदाज मोठीजुई संघाच्या वतीनं वापरला जाईल. मोठीजुई संघ म्हटला तर मोठीजुई गाव म्हटला तर आठवण होते रायगड भूषण नितेश पंडित सरांची, तदनंतर प्रियालजी पाटील, पप्पनजी पाटील
या सर्व कलाकारांचा हा गाव आहे. अनेक कलाकार या गावानं उरणला, रायगडला, महाराष्ट्राला दिलेत. अशा कलाकारांची खाण असलेलं गाव म्हणजे मोठी जुई गाव आहे. तर दुसरीकडे आपण धाकटी जुई गाव बघतोय. सध्याच्या घडीला ट्रेंडिंगमध्ये असणारा समालोचक ज्याचं नाव सातत्याने प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे असे आमचे संयमजी घरत यांच्या गावचा हा संघ सध्या मैदानामध्ये खेळताना दिसतोय. संघाची धावसंख्या आहे ती म्हणजे 26. प्रवीण कामोटकर एक लेजंड खेळाडू, एक सिनियर खेळाडू जे सध्या 4थं षटक हाताळण्यासाठी मैदानामध्ये आलेत. रिव्हर्स स्ट्रोक अटेंड करण्याचा हा प्रयत्न आहे. इथे मात्र एक धाव पूर्ण केली जाते परंतु लेग बायच्या स्वरूपात. शरीराचा वेध घेणारा चेंडू, बॅट्समन मिस झाले, चेंडू शरीरावरती आदळला परंतु कोणत्याही क्षणी जसा मौका मिळेल तशी मात्र धाव पूर्ण करायची आणि या दिशेने लेग बायच्या स्वरूपात एक पूर्ण केली जाते. धावसंख्या होत आहेत 27 धावा. हाफ ट्रॅकर यावेळेस मात्र चेंडू खेळला जातोय. शॉर्ट सील मिड ऑफ कडे चेंडू चालला, एक मिळाली जाते. चेंडू स्टॉप करेपर्यंत एका धावेचा इथे मात्र एक धाव पूर्ण केली आणि धावसंख्या होती 28 धावा. 28 होतात. आजची रजनी या स्पर्धेची तिसरी आहे आणि या तिसऱ्या रजनीमध्ये सध्या आपण पहिल्या फेरीतील 4थ्या सामन्याकडे आहोत. मिस टायमिंग स्ट्रोक आहे, झेल उडालाय, शॉर्ट स्क्वेअर लेग कडे, क्षेत्ररक्षक पोहोचण्या अगोदर चेंडू बाउन्स होत, एक पूर्ण केली जाते. धनेश कामोडकर प्रयत्न करत आहेत, अकू टप्प्याचा असल्यामुळे पोहोचू शकले नाही पण इथे मात्र एक धाव मिळाली जाते. धावसंख्या होतीये 29 होतात. अंकेश कामोडकर जिथे यष्टी रक्षक आहेत, प्रवीण कामोडकर सध्या गोलंदाजी करताना दिसत आहेत. ओव्हर द विकेट. मिस टायमिंग स्ट्रोक आहे, लेग स्लिप मध्ये झेल उडालाय, चांगला झेल इथे मात्र टिपला जातोय. गिरीश गोवार जिथे मात्र होता, झेल टिपला आणि आणखी एक खेळाडू तंबूच्या आश्रयाला. विकेट नंबर 5 बॅक टू द डगआउट. पाचवा खेळाडू बाद होताना आपण स्क्रीनवरती पाहिला स्लो मोशन मध्ये ज्या पद्धतीने झेल टिपला गेला. नवीन खेळाडू मैदानामध्ये येतोय, क्रमांक 8 नाव आहे शौनक घरत. नवीन खेळाडू मैदानामध्ये आलाय शौनक घरत ज्या खेळाडूचं नाव आहे. पाच बाद 29 ही धावसंख्या प्रवीण कामोडकर. हाफ ट्रॅकर यावेळेस मात्र तेज रफ्तार से गिरफ्तार निर्धाव चेंडू आला. षटक संपलं जाते. 4थं 4 षटकांचा खेळ संपलाय आणि या 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकी जिंकून फलंदाजी करत असताना फ्रीडम 11 धाकटी जुई संघाची धावसंख्या होते 5 बाद 29 धावा. चा पुकार देत आहोत गोवटणे आणि मीत 11 टाकीगाव संघाला. हे सत्र टाकीगाव संघाचा संघटक येथे आलेला आहे. हे सत्र संपण्या अगोदर नाणेफेकी करणं गरजेचं आणि मीत 11 टाकीगाव संघाचा संघटक आलाय. गोवटणे संघासाठी विशेष सूचना, आपण यावं नाणेफेकीसाठी यायचं आहे. गोवटणे संघाचा संघटक शेवटचं षटक या सत्रातील आहे आणि गोलंदाज हर्ष भोपी याची निवड केली गेली आहे. हर्ष भोपी अतिशय कमी वयामध्ये ज्यानं मोठी जुई सारख्या बलाढ्य संघामध्ये आपलं स्थान निर्माण केलंय. ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर आहे, वेगानं रिलीज केलेला चेंडू परंतु दिशाहीन. पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉलचा आणि व्हाईट बॉलच्या साह्यानं धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होतीये
फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे, DRS आहे. ओके, फिल्डिंग टीमने DRS घेतला. हर्ष बोपींनी हा रिलीज केला चेंडू ओव्हर द विकेट. शरद म्हात्रे सर इथे मात्र आहेत, शरद ठाकूर सर आहेत, माफ करा. येस, व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशाराला थर्ड अंपायर व्हाईट बॉल देत आहेत आणि इथे मात्र DRS आता मात्र या सत्रातील मोठीजुई संघाचा संपलेला आहे. धावा संख्या 1 ने वाढते. धावा संख्या होत आहे 30 धावा. पुन्हा एकदा तेज रफ्तार से गिरफ्तार, चेंडू निर्धाव आलाय. चांगली गोलंदाजी, चांगल्या धाटणीचा गोलंदाज हर्ष बोपी सध्या मोठीजुई टेनिस क्रिकेटला मिळाला असं म्हणावं लागेल. हाफ ट्रॅकर टाकतोय, उडवण्याचा प्रयत्न आहे, चांगल्या पद्धतीने चेंडू बाउन्स करतोय आणि वेग सुद्धा तेवढा चांगला त्याच्याकडे आहे. निर्धाव चेंडू. क्या बात आहे, क्या बात आहे. आणखी एक चेंडू निर्धावाला. बॅट्समन ऑलरेडी बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न करतायत, परंतु तरी सुद्धा त्याच्या बॅटच्या रडारमध्ये चेंडू येत नाहीत, कनेक्ट होत नाही. याचं कारण आहे बॅट्समनकडे असणारी गोलंदाजीमधील खऱ्या अर्थाने ही भेदकता. परशुराम दादा म्हात्रे यांचं सुद्धा आगमन झालंय, त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूया. ज्यांच्या हाफ ट्रॅकर यावेळेस मात्र चेंडू उडवला डीप स्क्वेअर लेगकडे. क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय आणि मात्र यशस्वी झेल, अप्रतिम झेल टिपलाय. मंगेश पाटीलने झेल टिपलाय. विकेट नंबर 6 बॅक टू द डगआउट. तीन खेळाडू मैदानामध्ये येतोय. 6वा हादरा इथे मात्र बसलाय 30 धाबांवरती. धाकटीजुई संघाचा पहिला खेळाडू 3 वरती, दुसरा 17 वर, तिसरा 23 वर, चौथा 26 वर, पाचवा 29 वर आणि 6वा 30 वर बाद झाला. अशा प्रकारे धावसंख्या आहे सध्याच्या घडीला 6 बाद 30. सोमनाथ आलाय 8व्या क्रमांकावरती. सोमनाथ येतोय. हर्ष बोपी. इतर 3 गोलंदाजांच्या तुलनेत हर्ष बोपी अप्रतिम गोलंदाजी करत असताना प्रवीण कामोटकर यांची सुद्धा गोलंदाजी चांगली झाली होती, 2 दिल्या होत्या. इथे मात्र थ्रो चांगला आहे. दुसरी धाव घेत असताना आणखी एक खेळाडू होणार धाव बाद. धावसंख्या आहे 7 बाद 31. खेळाडू क्रमांक 9 नाव आहे आदित्य जोशी. आतापर्यंत फक्त 1 धाव हर्ष बोपीने खर्च केली आहे. एक सांघिक सपोर्ट सुद्धा ज्याच्यामध्ये प्राप्त झाला, एक वैयक्तिक आहे, एक आव्हानाच्या स्वरूपात आहे. क्या बात आहे. वेग आहे खूप चांगला, वेग आणि दिशा सुद्धा खूप चांगली. हर्ष बोपी सध्याच्या घडीला कौतुकाची थाप आणि प्रेक्षकांच्या टाळ्या सध्याच्या घडीला मिळवतोय. धावसंख्या आहे 31 धावा. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॅट्समनला बीट करून जाणारा चेंडू. गोलंदाज अतिशय कमी वेळामध्ये स्वतःची ओळख निर्माण करतोय. गोलंदाजी आवडले सर तर हर्ष बोपीसाठी एकदा जोरदार टाळ्या देऊया. यशस्वी षटकाची सांगता षटक आणि सत्र सुद्धा संपलं जात आहे. या पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर फ्रीडम 11 धाकटीजुई टीमची धावसंख्या होतीये. प्रथम नाणेफेकी जिंकून फलंदाजी करत असताना 31 धावा 31 होत आहेत आणि आमचे सहकारी मित्र धाकटीजुईचे ॲडव्होकेट सुद्धा ही स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित राहतात. त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतो या स्पर्धेच्या औचित्याने. अतिशय कमी वयामध्ये ज्यांना वकिलीसारखी कणकवलीत पदवी, अश्वित घरत हे सुद्धा ॲडव्होकेट अश्वित घरत सुद्धा उपस्थित राहतात, त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूया. आम्ही जातो टॉस बॉक्सकडे, जिथे मात्र टॉस केला जाईल. एकीकडे असेल गोवटणे आणि त्यांच्या विरोधात खेळण्यासाठी मीत 11 टाकीगाव.
दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. बैलगाडा क्षेत्रातील मोठं नाव सुहास नकुल म्हात्रे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी केली जाते. टॉस जिंकलाय टाकीगाव संघानं. दोन्ही संघांना खूप साऱ्या आपण शुभेच्छा देऊया आणि टाकीगाव संघाला विशेष सूचना असेल, हा सामना संपला ना लगेचच मैदानामध्ये आपल्याला जायचं. चैतन्य पाटील सध्याच्या घडीला अगदी प्रेक्षकांच्या चर्चेत असणारा खेळाडू. चैतन्यकडे सुद्धा खूप चांगलं क्रिकेट आहे. तर दुसरीकडे गोवटणे सध्याच्या घडीला रजनी क्रिकेटच्या स्पर्धा ज्या उरणमध्ये होतात ना, उरण परिसरामध्ये, त्यामध्ये गोवटणे संघात सुद्धा आपला नाणा खणखणीत वाजवताना आम्ही पाहिला. त्यामुळे हा सामना सुद्धा चुरशीचा होईल अशी मात्र प्राथमिक आशा अपेक्षा आकांक्षा वर्तवली जाईल. सामना जिंकला त्या संघाला दुसऱ्या फेरीतून थेट तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी एक नियम आहे. तो नियम असा असेल, रनिंग रेस घेतली जाईल. एंड टू एंड या मैदानाच्या ज्या 2 स्क्रीन आहेत, डीप थर्डमॅन टू डीप लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मध्ये एक स्क्रीन आहे. एंड टू एंड इथे मात्र रनिंग होईल. त्यासाठी प्रत्येक संघानं आपापला एक एक खेळाडू द्यायचा आहे. केलोन टीमचा अमर पाटील या खेळाडूचं नाव आलेलं आहे. चला प्रत्येक संघानं नावं द्यायची आहेत. गावठाण टीमने आपलं नाव द्यायचं आहे. केलोन टीमच्या वतीनं खेळाडूचं नाव आलंय अमर पाटील. रनिंग रेस होईल. जो रेसमध्ये ज्या संघाचा खेळाडू जिंकेल त्या संघाला तिसऱ्या फ्रेममध्ये डायरेक्ट प्रवेश दिला जाणार आहे आणि त्यानंतर पुन्हा 3 संघांमध्ये हा पॅटर्न खेळवला जाईल. चला आपण गावठाण टीमला सूचित करूया. त्यानंतर पिरकोन टीमसाठी सूचना असेल. सलामीची जोडी मैदानामध्ये जाताना आपण पाहतोय 31 झाल्यात, 32 करायच्या आहेत आणि या 32 धावा चेस करण्यासाठी, 32 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये प्रत्युष निष्ठा पॅकर्स अक्कादेवी चॅम्पियन मोठी जुई या संघाच्या वतीनं ओपनिंग पेअर सलामीची जोडी मैदानामध्ये जाताना दिसते. खेळाडू क्रमांक 1 नाव आहे अंकेश कामोटकर आणि निनाद भोईर. मोठी जुई टेनिस क्रिकेट मधील विस्फोटक जोडी जी सध्या मैदानामध्ये 32 धावांचा पाठलाग करण्यासाठी आली आहे. मोठी जुई टेनिस क्रिकेट साठी इथे मात्र शुभेच्छा आल्या. त्या म्हणजे अनेक चाहत्यांच्या शुभेच्छा इथे मात्र येताना पाहायला मिळत आहेत. याचं कारण सुद्धा आपल्या गावच्या क्रिकेटवरती असणार हे प्रेम आहे. विस्ताराने हा गाव एवढा मोठा आहे की ग्रामीण गावामध्ये जेव्हा मॅचेस होतात तेव्हा एकाच गावामध्ये 16 संघ होत असतात. विचार करा या गावामध्ये किती तरुणाई आहे. रोशन भोईर, सुजित भोईर, दक्ष भोईर यांच्या वतीनं मोठी जुई टीमसाठी शुभेच्छा आल्यात. गावच्या क्रिकेटवरती प्रत्येक गावातील नागरिकांचे प्रेम असतं आणि त्याच इथे मात्र वर्तवलं जात आहे. चला जास्त वेळ घेऊ नका, लगेचच आपण चेंडू चेक करून मॅचला सुरुवात करा. सलामीची जोडी मैदानामध्ये आले निनाद भोईर आणि अंकेश कामोटकर. स्ट्रायकर बॅट्समन निनाद भोईरला आपण सध्या मैदानावरती पाहतोय. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. कित्येक सामने अशी लो स्कोरिंग मॅच आपण पाहिलेत आणि त्यामध्ये चुरस सुद्धा पाहायला मिळाली आहे. अपेक्षा वर्तवली जाते त्याच पद्धतीने सामना कालच्या रजनीमध्ये जो झाला होता सामना होता पारगाव विपक्ष कोपरोली या 2 संघांमध्ये.
शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडूमध्ये 7 धावा डिपेंड केल्या होत्या. इथे तसं काही घडेल का? पाहूया काय घडलं जाते. पहिला चेंडू गोलंदाज रोहित घरात अलॉंग द कार्पेट चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला जातोय आणि हा पहिला चेंडू निर्धावालाय. अशा नितांत गरज आहे निर्धाव चेंडूंची. धावसंख्येला अजूनही सुरुवात नाहीये. बेस्ट वर्सेस बेस्ट सध्या आपण पाहतोय. रोहित घरत विपक्ष निनाद भोईर. बिग पॅडल फटका यावेळेस मात्र सजवलाय. स्ट्रेट टू बॉलर. लांबच लांब आणि उंचच उंच षटका. सुरुवात केली आहे षटकाराच्या साह्यानं. बॅट्समन निनाद भोईर आपली ओळख ज्या पद्धतीची आहे ती पुन्हा एकदा दाखवण्याचा तो प्रयत्न करतोय. यावेळचा चेंडू स्क्वेअर कट करायचा होता. वेगानं हा चेंडू मात्र रिलीज केला. निर्धाव चेंडू तो रोहित घरतला कसा विसरून चालेल. गावदेवी गावठाणच्या वतीनं झालेल्या त्या पुणे देहू रोडला झालेल्या स्पर्धेमध्ये इंडिया ओपन संघाला ज्यानं आपल्या गोलंदाजीची दखल घ्यायला लावली होती अशी गोलंदाजी ज्याने केली आणि तो सेमीफायनलचा सामना जिंकून दिला होता. यावेळचा चेंडू ऑन साइडला खेळायचा होता. आणखी एक निर्धावाला. एक षटकार खालाय हे तेवढंच सत्य आहे, परंतु इतर 3 चेंडू सुद्धा निर्धाव फेकलेत हे सुद्धा विसरून चालणार नाही. पुन्हा एकदा आपण पाहताय या स्पर्धेसाठी पसंती देणारे ज्यांच्या नावाने स्पर्धा आयोजित केली आहे असे जासई ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान आणि डॅशिंग पर्सनॅलिटी मान्य श्री संतोषजी घरत साहेब सरपंचांचं आगमन होताना दिसत आहे. एकाच महिन्यामध्ये 2 मालिकावीराच्या बाईक पटकवणारा हा गोलंदाज आहे. यावेळचा फटका व्हेरिएशन होतो आणि त्याचा फायदा उचललाय. लॉंग ऑफ रिजन मध्ये बॅट्समन निनाद भोईरच्या बॅट मधून दुसरा षटकार. होती एक प्रेक्षणीय सामना झाला होता तालुका हाफ मध्ये. त्यामध्ये अंकेश कामुटकरच्या अगोदर निनादची वर्णी लागली होती. यावेळचा चेंडू निघून चाललाय. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू लॉंग स्टॉप रिजन मध्ये चाललाय. 22च्या स्वरूपात मिळणार हा चौकार. खेळाडू असणार आहे रनिंग साठी. चला इतर ज्या संघांनी सामने जिंकलेत ना त्या प्रत्येक संघाला विशेष सूचना आहे. केलवणे टीमचं अमर पाटीलचं नाव आला. इतर खेळाडूंनी आपली नावं द्यायची आहेत. 4 मिळाल्या. धावसंख्या होतीये पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा 16 धावा होत आहेत, ज्यामध्ये 2 षटकार 1 बायच्या स्वरूपात चौकार आला. धावसंख्या होती 16. निनाद भोईर कोटे वैयक्तिक 12 वर. नवीन गोलंदाजाला नाव आहे अंकेश पाटील. अंकेश पाटील आलाय नवीन गोलंदाज. अंकेश कामोडकर आता मात्र स्ट्रायकर बॅट्समन असणार आहे. फुल टॉस होता. यावेळेस मात्र कनेक्ट प्रॉपर झाला नाही. बॅटला ब्लश झाला होता. यष्टी रक्षकाने चेंडू स्टॉप केला. कोणत्याही प्रकारे धाव मिळणार नाहीये. निर्धावाला. एक पूर्ण 1 षटकाचा खेळ झालाय. 16 धावा होत आहेत. अंकेश पाटीलला गोलंदाजी करताना पाहतोय आणि अंकेश कामुटकरला फलंदाजी. अंकेश वर्सेस अंकेश. यावेळचा चेंडू हलक्या हाताने मात्र 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडून चाललाय. अगदी सुईतून धागा ओवावा तसा चेंडू मात्र 2 क्षेत्ररक्षकांना भेदून डीप बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये चेंडू सीमा पार चौकार. आणि या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या होत्या 20 धावा. कालच्या रजनीमध्ये सुद्धा आम्ही खूप काही पाहिलं, अनुभवलं आणि एन्जॉय सुद्धा केलं. फुलटॉस होता. यावेळेस मात्र कव्हर ड्राय करायचा होता. चेंडू पाहिला तर मिड ऑफ कडे चालला. मिड ऑफ कडून लॉंग ऑफ कडे चालला. 1 मिळाली जाते. या समजदारीचं क्रिकेट म्हणावं लागेल जे सध्या मैदानामध्ये चालू आहे. संघाच्या मर्यादित टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये संघाचे महत्त्वाचे जे फलंदाज असतात ना त्यांनी आपली विकेट
सुरक्षित ठेवून खेळ केला तर बरंचसं काही आपल्या संघाच्या दृष्टीने घडू शकतं. याचं उत्तम उदाहरण सध्या मैदानामध्ये या सिंगलने दिलं अंकेशनं. धाबा संख्या होती 21 धाबा. 21 होत आहेत. यावेळचा चेंडू कनेक्ट झाला. चेंडू हवेमध्ये आहे. मिड ऑनला झेल उडाला जातोय. क्षेत्ररक्षक जज करतायत आणि ते मात्र झेल मिस केलाय. नशीब हे शूरांना साथ देतात असं आपण नेहमी म्हणतो आणि पुन्हा एकदा ते अनुभवायला मिळालं. शूरासारख्या मैदानामध्ये लढत असताना नशिबाने सुद्धा साथ दिली. हा झेल सुटला गेलाय. 2 मिळाले जातात. धाबा संख्या होतीये 23 धाबा. 23 होतात. सिंगल मिळाले, माफ करा, एकच धाव. 3 धाबा पळून काढल्यात. 3 मिळाले जातात. 32चं टार्गेट आहे. पैकी आतापर्यंत 24 झाल्यात. यावेळचा चेंडू वेग आहे. निर्धाव चेंडू आला. गोलंदाज अंकेश पाडीचा हा निर्धाव चेंडू. विजयासाठी फक्त 8 धावांची गरज उरली आहे. यावेळचा चेंडू खेळला जातो ऑन साइडला डीप मिड विकेट कडे. क्षेत्ररक्षक आहे. स्टॉप केलाय चेंडूला. तोपर्यंत तदवरती एक पूर्ण. विजयाकडे आगेकूच करत असताना एक धाव मिळाली. 25 होतात. आता 7 करायचे आहेत. 7 धावांची गरज आहे. कालच्या रजनीमध्ये 7चा आकडा आपण ऐकला. शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडूमध्ये 7ची गरज होती आणि एकीकडे मैदानामध्ये सामना चालू होता आणि दुसरीकडे त्या संघाचे समर्थक आमचे गुरु मामा ज्यांना आम्ही अनुभवले, ज्यांनी खरं तर एखादे प्रेक्षक असतात क्रिकेट वेडे असतात आणि त्यांनी डीजे ऑपरेटरला सुद्धा 1000चं काल बक्षीस दिलंय आणि सुद्धा क्रॉप करून आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. पण सध्याच्या घडला पण मैदानामध्ये जाऊया. 2 षटकांचा खेळ संपला. धावासंख्या होती 25. येणाऱ्या 18 मध्ये करायच्या आहेत 7 धावा. 18 चेंडू 7 धावांची गरज आहे. गोलंदाज येतोय प्रथमेश. प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली होती फ्रीडम 11 धाकटी जुई संघाने. मी म्हणालो होतो एक धाडसी निर्णय आणि तो धाडसी निर्णय कुठेतरी मात्र हा आपल्या संघाला धोकादायक आणि या सामन्यामध्ये थोडासा मात्र बॅकफुटला नेणारा ठरला असं म्हणावं लागेल. निर्धाव चेंडूवाला. अशा निर्धाव चेंडूची नितांत गरज आहे. 17 मध्ये आता 7 करायचे आहेत. 17 चेंडू आणि विजयासाठी 7 धाबांची गरज आहे. पुढील मॅच गोवटणे आणि टाकीगाव या 2 संघात आहे. रेडी राहायचं आपण. समोर यायचं आहे. चला गोवटणे आणि टाकीगाव समोर यायचं. व्हाईट बॉल. विजयासाठी 6 धाबांची गरज आहे. विशेष सूचना आहे तो गोवटणे आणि टाकीगाव संघासाठी. ज्या संघाने नाणेफेक जिंकले त्या संघाने समोर यायचं आणि हा सामना संपता क्षणी एका साईडने मैदानामध्ये इंटर व्हायचा. यावेळचा चेंडू फटका चांगला आहे. डीप कव्हर कडे चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक आहे. तदवर 2 पूर्ण केले जात आहेत. विजयासाठी आता मात्र फक्त 4 धावांची गरज आहे. विजयासाठी 4 धावांची गरज आहे. पुढील सामना मीत 11 टाकीगाव विपक्ष गोवटणे या 2 टीम मध्ये आहे. यावेळेस कनेक्ट झालाय परंतु झेल होण्याची संभावना इथे मात्र टाळता येत नाहीये. झेल टिपला गेलाय. पहिला खेळाडू पहिला ब्रेक थ्रू मात्र मोठी जुई संघाला अंकेश कामोटकर झालाय. झेल बाद. एक बाद 28 या स्थितीमध्ये सध्या मोठी जुई संघ खेळताना दिसतोय. विजयासाठी अजूनही गरज आहे. 4 धावांची. नवीन खेळाडू मैदानामध्ये आलाय. 3rd पोझिशन वरती नाव आहे दीप पाटील, ज्याला पहिल्या सत्रामध्ये आपण उत्तम गोलंदाजी करताना पाहिला होता. तो दीप पाटील आला. चांगला डिसिजन म्हणावा लागेल. एखाद्या खेळाडूला बढती देणं, त्याला मोटिवेट करणं आणि त्याच्याकडून चांगली कामगिरी करून घेणं हे यशस्वी फलंदाजाचं, यशस्वी सिनियर खेळाडूचं काम असतं आणि सध्याच्या घडीला आज मोठी जुई टेनिस क्रिकेटमध्ये हे पाहायला मिळत आहे. यावेळचा चेंडू बॅटला प्लस झालाय. फ्लायस्लीमध्ये चेंडू येतोय. 1 मिळाली जाते. विजयासाठी 3 धावांची गरज आहे.
पुढील सामना हा गोवटणे विपक्ष मीत 11 टाकीगाव या दोन संघांमध्ये आहे. तर दोन्ही संघांनी रेडी राहायचं आहे. पुन्हा एकदा आमची आपल्यासाठी सूचना असेल. चला टाकीगाव, निहाल नाईक आणि टीम सर्वांनी समोर यायचं आहे. आपला जो काही निर्णय असेल तो आपण लगेचच अंमलात आणूया. यावेळचा चेंडू फटका चांगला आहे. डीप मध्ये चेंडू चालला. चेंडू सीमा पार चालला आणि चौकार मिळाला जातोय. चौकारच्या साह्यानं मॅच फिनिश. वन साइड सामना एका हाती जिंकलाय. 31ची गरज असताना हा सामना 2.5 षटकामध्ये हा सामना संपलाय. विजेत्या संघाचं हार्दिक अभिनंदन. पराजित संघाला पुढच्या स्पर्धेसाठी आपण शुभेच्छा देतोय आणि मात्र लगेचच पुढच्या सामन्याकडे आम्ही जाणार आहोत. तर टाकीगाव टीमने लगेच मैदानामध्ये एंटर व्हायचं आहे.